आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भावनाला सिद्धू हळूच का होईना बाहेर घेऊन येतो. त्यानंतर त्याला एका कामासाठी बाहेर जायचं असतं, तेव्हा तो म्हणतो की मी येतो. तेव्हा भावना सिद्धूला सांगते की येताना मला आईस्क्रीम घेऊन या. त्यावर सिद्धूसुद्धा खुश होऊन तिला म्हणतो की मी हा गेलो आणि हा आलो, तू काळजी करू नकोस. आता जेव्हा तो तिथून निघून गेलेला असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या भावनाला ना आतमधून आवाज येऊ लागतो. ती म्हणत असते की हा आवाज का मला सारखा सारखा त्रास देतोय, कोण असेल बरं तिकडे, हाही विचार ना ती करत असते. तेच दुसरीकडे जयंत आणि जानूचा हात एकमेकांसोबत बांधला गेलेला असतो. जानूने हे सगळं काही मुद्दामूनच केलेलं असतं, का तर ह्या जयंतला धडा शिकवायचा असतो ना म्हणून. मग आता जयंतला खातासुद्धा नीट येत नसतं, पण तरीसुद्धा ना जानू काही त्याचा हात सोडवत नसते. म्हणजे तिला ना सगळ्या कुकर्मांची शिक्षा द्यायची असते. आतापर्यंत या जयंतने तिच्या बाबतीत जे जे केलेलं आहे ना, ते सगळं आता ती त्याच्या बाबतीत करून त्याला धडा शिकवायचा हे तर आता ठरवून घेतलेलं असतं तिने. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जयंतला पाणीसुद्धा ती भरवताना मुद्दामून जास्तीचं पाणी घालते त्याच्या घशात, जेणेकरून त्याला ठसका लागायला हवा. मग आता ती मुद्दामून त्याला म्हणते की सॉरी जयंत सर, तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतोय ना, असं बोलून ती आता त्याच्या जखमेवर फुंकर मारायचं काम करत असते. मग तेव्हा तो सुद्धा शांतच बसतो. त्यानंतर आता ती त्याला म्हणते सुद्धा की तुम्हाला मी म्हटलं नव्हतं का, दर 10 मिनिटाला तुम्ही मला तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे बोलून दाखवायचं. मग तुम्ही तर ते बोललातच नाही, मग बोला ना, असंही आता ती म्हणत असते. मग काय, त्याला काही झालं तरी सुद्धा नाईलाज असतं, बोलावं लागतं. दुसरीकडे आता ज्या मुलीचा आवाज येत असतो मला वाचवा, त्या दिशेने भावना गेलेली असते. तर तिथे एका मुलीला एक माणूस ना छेडत असतो आणि तिच्यावर अत्याचार करत असतो. तेवढ्यातच भावना तिथे पोचलेली असते. तर भावनाच्या अंगावर सुद्धा तो आता उठलेला असतो. भावनाला तो चाकूने मारणार तितक्यातच तिकडे आता सिद्धू येतो. मग ती मुलगी सांगते की ह्याने ना माझे बरेच दिवस झाले पाठलाग करून करून ना फोटो काढलेले आहेत आणि आता हा मला ब्लॅकमेल करतोय. आताही मला हा जबरदस्ती इथपर्यंत घेऊन आला. आता सिद्धू त्याला मारतो आणि त्याच्या मोबाईलमधले त्या मुलीचे जे काही फोटोज असतात ते डिलीट करतो आणि त्यामुळेच ना सिद्धू आणि भावना जे आहेत त्या मुलीला आता सांगत असतात की तू काळजी करू नको, आम्ही आहोत करून. त्यानंतर ती मुलगी जी आहे ती खूप जास्त आता हतबल झालेली असते, पण भावना म्हणत असते की तू काळजी करू नकोस, मी आहे. दुसरीकडे आता जेव्हा जयंत एका मीटिंगमध्ये बसलेला असतो ना, तेव्हा ती मीटिंग होत असताना सुद्धा ना तो आज पाण्याची बॉटल घेऊन बसायला विसरलेला असतो. पण जानूनेच मुद्दामून ना त्याची पाण्याची बॉटल जी आहे ती गायब केलेली असते आणि तो आता जोरजोरामध्येच ना आता शिंकत असतो आणि तेव्हा त्याला पाणी हवं असतं. मग जानू मुद्दामून त्याला म्हणत असते की काय आहे जयंत सर, हल्ली तुमचं कामामध्ये जरा लक्षच नाही आहे असं मला दिसते. म्हणजे मला आधी वाटलं होतं की तुम्ही काम व्यवस्थित करत असाल, पण नाही हो, हल्ली पाण्याची बॉटलसुद्धा तुम्ही घेऊन बसत नाही आहे. मग त्यावर तो सुद्धा अगदीच ना बेडावल्यासारखं करत असतो आणि म्हणत असतो की खरंच मला हल्ली ना काय झालं आहे कळत नाही आहे. मी आता हल्ली ठेवलेल्या वस्तूसुद्धा कुठे ठेवल्या आहेत ना ते विसरतोय, कळत नाही आहे मला जानू, असं बोलून तो आता थोडा हायपर झालेला असतो. पण या सगळ्याची मजा मात्र जानूला येत असते. तेच दुसरीकडे आता जी सायकल तो पाडून गेलेला असतो ना संतोष, ती सायकल आता रिपेअर करायचं काम इकडे श्रीनिवास करत असतात. श्रीनिवास ते काम करत असतानाच त्यांच्या बाजूला आता लक्ष्मी बसलेली असते आणि लक्ष्मी त्यांच्या बाजूला बसलेली असताना त्यांच्या सगळ्या कामाचं निरीक्षण करत असते. त्या कामाचं निरीक्षण करत असताना लक्ष्मीला ते सांगत असतात की जा आणि आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल ना, अशी इथे तिथे राहू नकोस आणि तसंही तुझा आराम होत नाही आहे ना, म्हणून मी तुला म्हटलं. त्यावर आता तिकडे ना दोघांसाठीही चहा पे करे आणि नाश्ता घेऊन वीणा आलेली असते. वीणा आणि हे दोघंही जण जेव्हा येतात ना, तेव्हा आता म्हटलं जातं की काय हे वीणाला लक्ष्मी बोलत असते, एक आमचा मुलगा हे आमच्या वाईटावर टपलाय आणि एक तू आहेस की जे आमचं सगळं काही चांगलं होतंय का हेच बघत असतेस, खरंच ना, असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता जयंत गेल्यानंतर ना जानूने लगेच विश्वाला फोन करून बाहेर भेटायला बोलवलेलं असतं आणि जेव्हा ती बाहेर त्याला भेटायला बोलवते ना, तेव्हा जयंत पुन्हा मागे आलेला असतो आणि तो तिला विचारतो की तू कोणाशी बोलत होतीस, काय करत होतीस असं. तेव्हा ती म्हणते की तुम्ही काय माझ्यावर पाळत ठेवताय का, मी कोणाशी बोलते आणि काय नाही ते, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा ती जबरदस्ती त्याला कामावर पाठवून देते. तेच दुसरीकडे आता
आता भावना पोलीस स्टेशनला जाऊन काल रात्री घडलेल्या प्रकरणाबद्दल सांगू लागते. काल रात्री जे प्रकरण घडलं आहे ते आता जेव्हा ती सांगत असते ना, तेव्हा ती पोलिसांना सांगत असते की तुम्ही या सगळ्या कार्यामध्ये मला तुम्ही जरा हेल्प करा, कारण तुम्ही जर मला हेल्प केली ना तरच हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. आणि मी ना आपल्या ह्या प्रभागामध्ये माझ्या परीने बरेच प्रयत्न करणार आहे. मुलींच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा आणि बाकी कॅमेरेसुद्धा CCTV लावून घेणार आहे मी, कारण जितका पैसा खर्च होईल तितका पैसा खर्च करायला मी तयार आहे. पण मुलींच्या बाबतीत कोणतीही हयगय केलेली मला चालणार नाही, असंही आता भावना बोलत असते. भावनाचं हे स्पीच ऐकून तर पोलीसही आता इम्प्रेस झालेले असतात. ते म्हणत असतात की तुमच्यासारखं इतकं भारी काम ना आतापर्यंत कोणीही केलेलं नसेल, इतकं तुम्ही केलेलं आहे. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आता जो जयंत असतो त्याच्या ऑफिसमध्ये हे सगळं काही जे कॉम्पिटिशन आहे ते होणार असतं. त्यामुळे आता संतोष त्यासोबत तिथे श्रीनिवास सगळेच जण आलेले असतात. तर संतोष आणि दिग्विजय बोलत असतात. त्यावेळेला दिग्विजय संतोषला म्हणत असतात की आज काय ते खरं खोटं समजेलच, त्यामुळे तू काळजी करू नकोस, आज निकाल लागेल, असं बोलून त्याला आता बसायला सांगतात. पण हेच दुसरीकडनं लक्ष्मी बघत असते. लक्ष्मी म्हणत असते की तुम्हाला किती काही करायचं आहे ना ते करा, पण या सगळ्यात विजय तर आमच्या ह्यांचाच होणार आहे हे सुद्धा तिला माहिती असतं. ते दुसरीकडे वीणाही हे सगळं बघते तर वीणालाही राग येतो. वीणाही आता अशी रागातच असली लक्ष्मी तिला सांभाळते. आता ह्या कॉम्पिटिशनला सुरुवात होणार असते, त्यामुळे तुमचा मोबाईल जो आहे तो तुमच्या फॅमिली मेंबर्सना द्या असं सांगितलं जातं. संतोषचा इथे हट्ट असतो की त्याच्या बरोबरीने वरद त्याच्याबरोबर पार्टिसिपेट व्हायला हवा. वरद ताही म्हणत असतो. त्यासोबत श्रीनिवासही म्हणत असतात की हे चालणार नाही, कारण वरद आणि माझं हे प्रोजेक्ट आहे, तुला मी सामील करून द्यायला देणार नाही. मग त्यावर आता हा सर्वस्वी निर्णय वरदचा असेल असंही म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इकडे श्रीनिवास यांना इकडे आलेली ही लक्ष्मी समजावत असते आणि म्हणत असते की जाऊ दे, जे काही चाललं आहे ना ते राहू दे, आपण एक काम करूया ना, त्या वरदला त्याच्याकडेच पाठवूया. उलट आपल्याला तो म्हणतोय ना की त्याच्या मुलाला आपण लांब केलं, पण आपण तसं काही केलेलं नाही आहे, आपल्याला माहिती. मग वरदला जबरदस्ती का होईना त्या संतोषच्या टीममध्ये जायला सांगितलं जातं. त्याला असं वाटत असतं संतोषला की वरद आहे ना हे सर्किटचं काम एकदम जोरात पूर्ण करेल आणि म्हणूनच मग त्याने स्वतःच्या टीममध्ये ना त्याला घेतलेलं असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इथे कॉम्पिटिशनला सुरुवात झालेली असते. कॉम्पिटिशनला जेव्हा सुरुवात होते ना दोघांकडे सर्किट दिलं जातं आणि ते सर्किट बनवायचं असतं. मग तेव्हा लगेच ना श्रीनिवास कामाला लागतात. श्रीनिवासाचा स्पीड बघून ना सगळेच भारावून गेलेले असतात. संतोषला तर काहीच करता येत नसतं, संतोषला त्याबद्दल नॉलेजच नसतं. संतोष ना आता श्रीनिवास काय काय करतायत, कसं जोडतायत हे सगळं काही बघत असतो. पण ते बघून ना काहीच उपयोग नसतो, कारण दोघांनाही वेगवेगळं सर्किट दिलेलं असतं. हे आता वरदने स्वतःहून सांगितलेलं असतं. इकडे श्रीनिवास यांचं सर्किट पूर्ण होतं तयार करून, तर जयंतच्या मनामध्ये विचार सुरू असतात की नेमकं काय चाललंय हे काहीच कळत नाही आहे. म्हणजे मुळात ना एवढं मोठं काम आहे तरीसुद्धा जानू इथे नाही तिच्या वडिलांना सपोर्ट करण्यासाठी. ही कुठेतरी गोष्ट ना आता खटकत असते. आता ब्रेक झालेला असतो आणि त्या ब्रेकमध्ये संतोषने ना वॉशरूमला गेलेल्या श्रीनिवास यांचा हात ना त्या दारामध्ये जोरात दाबून टाकलेला असतो. त्यांच्या हाताला इजा झालेली असते. का तर हे सगळं त्याने मुद्दामून केलेलं असतं, का तर ते आता ब्रेकच्या नंतर कोणतंही काम पूर्ण करू शकणार नाही. जयंत वगैरे सगळेजण धावत त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्या हाताची काळजी घेत असतात. दिग्विजय हे सगळं बघून म्हणतात की झाला ह्यांचा फॅमिली ड्रामा सुरू झाला. तेवढ्यातच तिकडे एक माणूस येतो जो की कॉम्पिटिशनमध्ये असतो आणि तो म्हणत असतो की काय झालं, तुम्ही आता हे सगळं करणार नाही आहे का, म्हणजे तुम्ही आता ही स्पर्धा हरलात का. तेव्हा मात्र नाही असं म्हटलं जातं. तेच आता संतोषने हे सगळं केले लक्ष्मीला माहिती असतं. लक्ष्मी संतोषकडे जाते आणि त्याला म्हणत असते की हे सगळं तू का करतो. संतोष म्हणतो की मला राग आहे आणि हे सगळं काही मी करणार, उलट आहे ना मी तुम्हाला सांगत होतो की हे पॅटर्न जे आहे ते याचा सगळा पैसा आपण एकत्र सगळे फॅमिली मिळून खर्च करूया, पण तुम्हाला ते पटत नव्हतं. का तर तुम्हाला सगळं स्वतःचं क्रेडिट घ्यायचं होतं ना. मग तुला जर एवढं वाटत असेल ना मी हा सगळा नाद सोडावा, ती कंपनी सोडावी, सगळं काही सोडावं, तर यासाठी ना माझं एकच आहे, या सगळ्यांसमोर आहे ना माझ्या बापाला म्हणजे श्रीनिवासाला माझे नाक घासून माफी मागायला सांग सगळ्यांसमोर, मग मी काय तो विचार करेन. या सगळ्या गोष्टी जेव्हा संतोष बोलतो ना तेव्हा लक्ष्मीचा राग आता अनावर झालेला असतो आणि लक्ष्मीने जोरात अशी कानाखाली वाजवलेली असते. लक्ष्मी त्याला कानाखाली वाजवते आणि म्हणते की मी तर आता विसरून गेली आहे की तू माझा मुलगा आहेस ते. आता मी तर ह्यांना जिद्दीने सांगणार आहे, जे
काही करायचं आहे ते करा आणि बघ तुला आता कसा उद्ध्वस्त करते ते, असं देखील आता लक्ष्मीने म्हटलेलं असतं. तेव्हाच ना संतोषची बोलती बंद होते. संतोष शांतच बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.